मोबाईलवरती आरटीओ कडून ई चलनचा मेसेज आलाय तर सावधान, एका चुकीच्या क्लिकनं तुमचं बँक अकाउंट रिकाम होऊ शकतं। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सायबर गुन्हेगारांनी नवीन स्कॅम सुरू केलाय। आरटीओच्या नावाखाली आलेल्या ई चलनाच्या मेसेजनं तुमचे लाखो रुपये अकाउंटवरून एका मिनिटात गायब होऊ शकतात। हे सायबर फ्रॉड आरटीओच्या नावाखाली व्हॉट्सअप किंवा SMS द्वारे सरकारी नोटीस सारखा मेसेज पाठवतात, ज्यात हाय स्पीड सिग्नल तोडणे असे ट्रॅफिक रूल्स तोडल्याचा उल्लेख असतो। तसेच चलन भरलं नाही तर कायदेशीर कारवाई होईल अशी भीती घालून ते लिंक किंवा आरटीओ ट्रॅफिक चलन नावाचं ॲप्लिकेशन फाईल पाठवतात। एकदा लिंकवरती क्लिक केलं किंवा फाईल डाउनलोड केली की फोनवरती मालवेअर येतो आणि गुन्हेगार तुमच्या फोनवरती ताबा मिळवतो। बँकिंग ॲप्स उघडतात, OTP चोरतात आणि खात्यातून पैसे काढतात। शिवाय व्हॉट्सअप हॅक करून तुमच्या मोबाईलमधल्या कॉन्टॅक्ट्सना हीच फाईल पाठवतात, ज्यामुळे हा फ्रॉड वेगानं पसरतोय। महत्त्वाचं म्हणजे हे स्कॅमर मुद्दामहून शुक्रवारी रात्री किंवा सुट्टीच्या दिवशी मेसेज पाठवतात, जेव्हा बँक सर्व्हिस स्लो असते आणि पैसे काढणं सोपं जातं। या स्कॅममुळे नुकताच सिंहगड रोडवरील एका रहिवाशाला 5 लाख रुपयांचा तर चिंचवडमधील व्यक्तीला 2.5 लाखांचा गंडा बसलाय। त्यामुळे तुमच्या मोबाईलवरती आरटीओ कडून ई चलनचा मेसेज आला असेल तर त्यातील लिंक किंवा ॲप्लिकेशन फाईलवरती क्लिक करू नका, कारण कोणतेही सरकारी विभाग अशा फाईल पाठवत नाहीत। आणि तुम्हाला तुमच्या गाडीचं चलन तपासायचं असेल तर परिवहन.government.in या अधिकृत वेबसाईट किंवा थेट आरटीओ ट्रॅफिक पोलिसांशी संपर्क साधा। चुकून फाईल डाउनलोड झाली असेल तर लगेच इंटरनेट बंद करा, ॲप डिलीट करा आणि फोन रिसेट करा। कोणताही संशयास्पद मेसेज आला तर लगेच cybercrime.government.in वरती तक्रार करा। वेळेत तक्रार केल्यानं नुकसान कमी करता येतं आणि गुन्हेगारांवरती कारवाई करणं सोपं जातं।